नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत वसई आणि नालासोपाराच्या मध्ये असणारा कॅपिटल मॉल, द लेकशोर मॉल असेही त्याला बोलले जाते. तर त्या मॉलमध्ये जाणार आहोत कारण तिथे आता डायनॉसॉर वगैरे आणलेले आहेत आणि खूप सारे डेव्हलपमेंट पण झाले त्या मॉलमध्ये. जे सेक्शन नव्हते आधी ते सेक्शन पण आले, ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि पूर्ण मॉलची टूर तुम्हाला दाखवणार, A to Z इन्फॉर्मेशन दाखवणार आहे. तुम्हाला तिकडे जर जायचं असेल तर नालासोपारा वसईच्या मध्ये एव्हर शाईन, नाहीतर तुम्ही अडचोली तलावाच्या इथूनही जाऊ शकता. तिथून जवळच आहे. आणि जर तुम्ही नालासोपारा स्टेशनला आहे तर तिथून ऑटो पण आहे आणि तुम्ही चालत 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे मॉल. त्याचा आपण पूर्ण व्हिडिओ करणार आहे. तो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, खूप मजा येणार कारण इकडे टाईम झोन आणि युनिक युनिक गेम्स पण चालू झालेत. तर तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण मॉलचा टूर करवणार आहे. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तुम्हाला बोलणार ट्रेनमधून मॉल दिसतो तो बघा. मॉल आहे नालासोपारा पूर्व येथे न्यू लिंक रोडवरती स्थित असणारा आहे द कॅपिटल मॉल. बघा, त्याचे लेकशोर म्हणून नावही प्रसिद्ध आहे. बघा कसा मॉल आहे, या साईडने तुम्हाला मी दाखवतोय तो बघा, द कॅपिटल लेकशोर. बघा इथे PVR सिनेमा पण आहे. वसई विरारमध्ये सर्वात मोठा PVR सिनेमा इथेच आहे. बघा इथे आपण जाणार आहोत आतमध्ये. बघा डायनासोर तुम्हाला बोललो ना, तेच आहेत बघा. सुरुवातीला एंट्रीला ती मेन गेट आहे बघा, गेट नंबर 8 लिहिले इथे. हा मेन गेट आहे बघा, द कॅपिटल मॉल. हा मेन गेट आहे ते, गेट नंबर 8, 6, 7. आता आपण इथून प्रवेश करणार आहोत. त्याच्या आधी बघा कसला सुंदर असा मॉल दिसतोय. बाहेरून बघा असं डिझाईन आहे. त्यानंतर बघा हे छोटासा गार्डन निर्माण केलेलं आहे बाहेर जाण्याआधीच. आणि आताच मे महिन्यातच आले डायनासोर लहान मुलांसाठी. हा बघा हा रोड आहे, इकडून तुम्ही ऑटोने वगैरे येऊ शकता. हा गार्डन तुम्हाला जवळून दाखवतोय. हा उजव्या साईडचा गार्डन आहे. आता डाव्या साईडचा पण तुम्हाला गार्डन दाखवतो. त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तुम्ही ते फोटो वगैरे काढण्यासाठी पण खूप सुंदर आहे. बघा हे डावी साईड आहे मॉलची, ते तुम्हाला दाखवतो. इथे पण बघा कसं गार्डन बनवलंय, सुंदर असा आहे व्ह्यू. हा आपल्या वसई विरारमध्ये सर्वात सुंदर असा मॉल बोलू शकता तुम्ही. हे बघा इथून एंट्री आतमध्ये. डाव्या साईडला पण बघा तुम्हाला कशी झाडे वगैरे आहेत. ते बघा डाव्या साईडला तुम्हाला दाखवतो मी. जे डायनासोर आहे ते दोन्ही साईडला आहेत. छोटे छोटे सेक्शन चालू केले. आणि तिकडे बघा जे ऑलरेडी आपण पहिल्यांदा आलेलो त्याचा पण व्हिडिओ टाकलाय, तोही जाऊन तुम्ही नक्की बघाय. डायनो कॅपिटल. बघा डायनो कॅपिटल. तुम्हाला इथे यायचं असेल तर 4 वाजता हे ओपन होतं. एंट्री फी वगैरे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे एंडिंगला, ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी. आता तुम्हाला बाहेरून दाखवतोय बघा मॉल. त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. 4 वाजल्यानंतर आपण येऊया. बघा दुसऱ्या साईडचा उजव्या साईडचा डायनो कॅपिटल. बघा हे आहे. त्याची एंट्री फी वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण. त्याच्या आधी मॉल बघा बाहेरून. हे बघा इथं विरार वसई नालासोपारा लिहिलं आहे, लेक शो. सुंदर अशी फोटोग्राफी वगैरे, तुम्ही व्हिडिओग्राफी पण इथे करू शकता. ते बघा बस वगैरे पण आहे छोटी मुलांसाठी. असा सुंदर असा बाहेरूनच व्ह्यू आहे या मॉलचा. आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. बघा आतमध्ये प्रवेश केल्या केल्या नायका जो ब्रँड सध्या फेमस आहे तो ब्रँडचा आहे बघा. तुम्हाला मी फक्त बाहेरूनच दाखवणार आहे गिवा. बघा बाहेरूनच दाखवणार आहे कारण पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायला खूपच मोठा बनवू शकतो व्हिडिओ. बघा पॅन्टालून्स सर्वात मोठा कपड्यांचा ब्रँड, तोही आता चालू झाला इथे. हा आपण पहिल्या ग्राउंड फ्लोअरला आहोत. बघा आता आपण वरती जाणार आहोत थोड्या टायमाने. त्याच्या आधी बघा ग्राउंड फ्लोअरवरती तुम्हाला सर्व मी दाखवतो शॉप्स वगैरे काय आहेत पुढच्या साईड. बघा एकदम खाली तुम्ही पाहिलात तर ग्राउंडला एकदम हे आहे, पार्किंग आहे. त्यानंतर थोडा सेक्शन चालू होते शॉपचा आहे बघा. ॲरो लुई फिलिप्स, सर्वांना माहीत असेल लुई फिलिप्स. खूप फेमस असा ओल्ड ब्रँड आहे बघा. तुम्हाला 4 अँगलनी दाखवणार आहे मी मॉल कसला व्ह्यू दिसतोय बघा. आणि क्लीन मॉल प्रत्येक बघाल तुम्ही क्लीनच असतात. पण बघा हे वसई विरारमध्ये सर्वात मोठा मॉल आहे हा. कारण जो वसईला मॉल होता तो मॉल बहुतेक बंद झालाय कारण तिथे काही सेक्शन वगैरे आहेत नाही आता. म्हणून सर्वात जास्त फेमस आता सध्या बघाल तुम्ही तर वसई विरारमध्ये पूर्ण कॅपिटल मॉलच आहे बघा. स्केचेस शूज वगैरेचा ब्रँड बघा. PVR तुम्हाला बोललो ना. आता आपण खालीच आहोत, ग्राउंडलाच आहोत. या टोटल 3 फ्लोर आहेत. कोणकोणते त्यामध्ये काय काय सेक्शन आहेत ते तुम्हाला मी बाहेरच्या बाहेर दाखवणार आहे. कारण आपण आतमध्ये गेलो तर तुम्हाला माहिती आहे मॉलमध्ये खूपच टाइम जाणार आपल्याला सेक्शन दाखवायला. बघा आता आपण फर्स्ट फ्लोअरला येणार आहोत. ते बघा खालचा दाखवतो तुम्हाला व्ह्यू. फर्स्ट फ्लोअरला कोणते आहेत बघा, मोची, फ्लोरा. बघा तुम्हाला दाखवतोय कोणकोणते शॉप्स आहेत ते फर्स्ट फ्लोअरला. हे बघा ॲग्रो, लेनो. हे बघा पब्लिक येते बघा. डिजिटल पब्लिक खूप आहे मॉलला. तुम्ही बघितला तसे टाइमपास वगैरे करायला पण पब्लिक खूप येते बघा. डास्को, एनामोर, हे मोठमोठे ब्रँड. आणि खूप सुंदर असे कपडे वगैरे असतात मॉलमध्ये. जर तुम्हाला कपडे चांगले ब्रँडेड घालायचे असतील तर तुम्ही मॉलमध्येच घ्या. बघा डायनोची ॲड केलेली आहे इथे. हे बघा हे आपण आता
फर्स्ट फ्लोअरला कोणकोणते शॉप्स आहेत ते तुम्हाला दाखवते. बघा लाईफस्टाईल खूप मोठा शॉप आहे ते कपड्यांचा. बघा किती कपडे वगैरे आहेत बघा, सर्व मेन्स आणि लेडीज वेअर टोटल आहे तिकडे. हे बघा आता आपण सेकंड फ्लोअरला जाणार आहोत. इथे बघा इन्फॉर्मेशन लिहिली आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअर वरती काय काय आहे त्याची माहिती इथे लिहिलेली. आता तुम्हाला मी दाखवणार आहे सेकंड फ्लोअर वरती काय आहे बघा, त्याच्या आधी व्ह्यू बघा. इथे एक नंबर आहे. सेकंड फ्लोअरला आपण जाणार आहोत, कारण सेकंड फ्लोअरलाच बघा जो तुम्हाला पाहायचा आहे ते युनिक गेम्स सेकंड फ्लोअरलाच आहे आणि पीव्हीआर पण सेकंड फ्लोअरलाच आहे. आणि थर्ड फ्लोअरला फूड काउंटर आहे बघा, पीव्हीआर तुम्हाला दाखवतोय. हे बघा आयलंड सोली हा सेकंड फ्लोअरला आहे. कोणकोणते शॉप ते दाखवतो तुम्हाला जवळून फक्त 2 ते 3 शॉप मी दाखवणार आहे, ते आपण पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. पीव्हीआर साईडला दाखवणार आहे, कारण तिथे महत्त्वाचे 2 शॉप्स आहेत ते तुम्हाला आवडतील, त्यासाठी तुम्हाला दाखवणार आहे. माझी सेकंड फेर म्हणजे सेकंड टाइम आलं इथे या मॉलमध्ये. बघा तुम्हाला हे बुक स्टॉल हेच तुम्हाला मी जवळून दाखवणार आहे, कारण सर्वांना सध्या गरज आहे. सध्या जी सोशल मीडियाचा चालू आहे त्यामुळे सर्वांना बुक वगैरे वाचण्याची गरज आहे. बघा हे बघा बुक्स वगैरे आहे तिथे, आणि बघा पेन्सिल वगैरे सर्व बॅग्स वगैरे लहान मुलांचे आहेत सर्व. बघा पुस्तक बघा सर्व कोणते आहेत हे तुम्हाला गरज आहे सध्या, म्हणून मी या स्पेशल स्टॉलवरती आतमध्ये आलोय. हे बघा कोणकोणते बुक आहेत सर्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ते बघा. इथे बजीदा आहे, द हिडन हिंदू आहे. अजून खूप मोठे मोठे बुक आहे जे तुम्हाला कुठे भेटणार नाही, ते बुक्स इथे भेटतील. इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही भाषेमधले आहे. बघा छावा. त्यानंतर बघा एक मोबाईलचा शॉप आहे ते तुम्हाला मी दाखवते. बघा मला आयफोन आहे त्यामुळे मला बघायचं होतं. एक कवर आवडलंय मला, पण तो आयफोन 13ला भेटत नाही. हे बघा सुंदर असे कवर आहे ते बघा, हा आवडला पण तो भेटत नाही मला 13ला. एक नंबर कवर आहे आयफोनचे. तुम्ही मॉलमध्ये आलात तर नक्की या सेक्शनला आहे. सेकंड फ्लोअर पीव्हीआर सिनेमाच्या साईडलाच आहे. बघा हे सेकंड फ्लोअरवरून तुम्हाला दाखवते मी खालचा, आणि बघा तिन्ही मधला दाखवते तुम्हाला मी. हे बघा इथे पण फूड काउंटर वगैरे पण आहेत. हे बघा आणि तिथे तुम्हाला मी कवर वगैरे दाखवले. आणि हा बघा तिकीट काउंटर पीव्हीआर, खूप मोठा असा मॉलमध्ये पीव्हीआर सेक्शन आहे बघा, त्याच्या साईडला आहे ते. त्यानंतर बघा इथे रेस्टॉरंट आहेत 2 खाली, आणि ज्याची तुम्ही आतुरतेने सर्वजण वाट बघताय ते युनिक युनिक गेम्स, ज्याच्यासाठी मॉलमध्ये सर्व येतात लहान मुलांपासून मोठे, सर्व गेम्स खेळायला तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे बड्डे ऑफर पण आहेत. बघा बड्डे ऑफर काय काय. त्यानंतर बघा पहिला तिथं रोबोट आहे. बड्डे ऑफरच्या इथे तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे. बघा रेट वगैरे 499, 699, 999. हे बघा वेगवेगळे आहेत सर्व. बॉल टाकून वगैरे बघा तिथे सर्व नाव लिहिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे की कोणकोणता आहे सेक्शन इथे. बघा युनिक युनिक गेम्स आहेत तिथे. लहान मुलांना तुम्ही घेऊन आलेच पाहिजे इथे, आणि तुम्ही मोठे सर्व खेळू शकता गेम. असेच नाही की फक्त लहान मुलेच खेळू शकतात. बघा हा कसा गेम आहे, फक्त सर्व ऑटोमॅटिक बटन वगैरे दाबून गेम्स आहेत तिथे तुम्हाला दाखवतो, कारण खूपच इथे भारी भारी गेम्स आहेत. हे बघा या साईडला बघा सर्वांचा लाडका टेडी बिअर. बघा या साईडला टेडी बिअरची 3 गेम आहेत वेगवेगळे. बघा या साईडला फर्स्टवाला पण टेडी बिअरचा आहे छोटा, त्यानंतर मिडल मोठ्या साईजचे टेडी बिअर, आणि त्या साईडला बघा ग्रीन टेडी बिअर आहेत, आणि त्या साईडला एकदम तुम्हाला दाखवणार आहे मी. हे बघा असे सुंदर असे टेडी बिअर दिसत आहेत. टेडी बिअरच्या साईडला बघा असे युनिक युनिक बॉटल्स आहेत, त्याचाही गेम आहे इथे. बघा तो प्ले केल्यानंतर ते बॉटल वगैरे पॉईंट येणार, ते देणार तुम्हाला. हे बघा इथे बघा गेम्स आहेत सर्व. खूप प्रकारचे गेम्स आहेत बघा वेगवेगळे, जे तुम्ही कधी पाहिले पण नसेल. मी स्वतः कधी बघितलेत नाही असे युनिक युनिक गेम्स पण या मॉलमध्ये आहेत. हे बघा हे साईडला बघा बंद आहे. हे बघा खेळतात कसे बॅडमिंटन टाईप. बघा इथे हाताने खेळू शकता तुम्ही, त्या दोघी खेळतात बघा. असे वेगवेगळे आहेत. हे बघा इथे पण आहे. ते बघा स्पिनवाला येते कसिनो टाईप, आणि ते बघा बंगी जम्पिंग. बघा तुम्हाला ते सनग्लास घातल्यानंतर फील होणार, तुम्ही बंगी वगैरे करता या टाईपमध्ये. बघा बंगी जम्पिंग आता तुम्हाला तर माहिती आहे खूपच फेमस आहे. तुम्ही बघत असाल खूप सारे व्हिडिओ येतात इंस्टाला, त्याचा फील घेऊ शकता तुम्ही. आणि या साईडला बघा काउंटर आहे, तिथे गिफ्ट वगैरे तुम्ही घेऊ शकता. नंतर हे बघा ते दोघी खेळतात ते तुम्हाला दाखवले. बघा स्पिन कॉईन जसं कसिनो असतो त्या टाईपमध्ये आहे. त्यानंतर इकडे बघा ते बंगी जम्पिंग खेळतात ते दाखवले. त्यानंतर बघा इकडे कोणकोणते गेम्स आहेत ते बघा सर्व. इथे बघा ऑटोमॅटिक आहेत पण इथे कोण खेळत नाहीत. त्यानंतर बघा ज्यांना गेम्सची आवड आहे ते लोक इथे खेळू शकतात. बघा आता सध्या दुपारी मी आलो त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे, पण तुम्ही रात्री आहे. त्यानंतर हे बघा तुम्ही हॅमर मारता ते हॅमरवरती कोणता आकडा येतो त्यावरती. त्यानंतर इकडे पण बघा
प्रेस केल्यानंतर तुम्हाला कोणकोणतं गिफ्ट वगैरे भेटतं ऐकलं. मग तुम्ही हॅमर वगैरे पण भारी आहे. त्यानंतर हे बघा गेम्स, जे गेम्स लवर आहेत त्याने नक्की यायलाच पाहिजे. आता गर्दी नाही आहे कारण ही दुपारची वेळ आहे. दुपारी तुम्हाला माहिती आहे मुले स्कूलला वगैरे असतात, त्यामुळे ते कोण लोक येत नाही जास्त. तुम्ही नाईटला बघाल आणि सॅटर्डे संडेला तर खूप क्राऊड असतो मॉलमध्ये. बघा लॉली क्रश, असे क्रशचे गेम वगैरे आहेत बघा. सर्व लहान मुलांचे गेम्स आहेत. मोठे मुलांना इकडे हॅमर वगैरे आहेत आणि अजून आहेत बॉलिंग वगैरे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे गेम्स. त्याच्या आधी पुन्हा एकदा बघून घ्या कसे आहे बघा. एक नंबर युनिक गेम आहेत आणि तुम्हाला मी ते जो बड्डेचा आहे हे बघा, हे गेम्स आहेत. बड्डे हॉल तोही दाखवणार आहे कारण बड्डे ज्याचा आहे त्याला पण हे बघा पार्टी हॉल आहे इथे. ज्याचा बड्डे सेलिब्रेट करणार त्याला पण ऑफर्स आहेत, त्या तुम्हाला मी दाखवल्या. 499, 699, 799. ते तुम्ही झूम करून तो सेक्शन वाचा, त्यावेळेला तुम्हाला समजेल. त्यानंतर इथे पण बघा गिफ्ट वगैरे आहेत. त्यानंतर बघा इथे बटन्स वगैरे प्ले केल्यानंतर गेम्स असतात. त्यानंतर हे बघा सर्वांचा फेवरेट स्पोर्ट कार, जे गेम्स असतात ते बघा लहान मुलगी खेळते. सर्वांचा हा, जेवढे मुलं गेम्स खेळतात त्यांचा सर्वांचा फेवरेट सेक्शन आहे स्पोर्ट कार आणि स्पोर्ट बाईक. हे बघा तो कार घेतला नाही, आता हे लोक आले ते पण कारच चालवणार आहेत. बाईक वगैरे तुम्हाला मी थोड्या टायमात दाखवणार आहे. आपल्याला टाइम झोन वरती पण जायचं आहे, तो की तिसऱ्या माळ्यावरती. हे बघा, हा बघा, बघा कशा चालवत आहेत. बघा हे पण इथे आहे, सुपर कार सेक्शन पण आहे, तुम्ही बघू शकता. त्या दोघी चालवत आहेत गाडी. प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे, म्हणजे पकडा 500, 600, 700 या रेंजमध्ये आहे सर्व. तुम्हाला जे सेक्शन घ्यायचं आहे, लहान मुलांना थोडं कमी प्राइसिंग आहे, पण तुम्ही बघाल हे गेम्स वगैरे मोठे खेळू शकतात. त्यानंतर हे बघा जो सर्वात लहान मुलांचा फेवरेट गेम बघा. बघा लहान मुलांचीच मजा आहे. लहान मुलांचे गेम्स बघा किती असतात युनिक युनिक. थोडी प्राइसिंग हाय असते मॉलला, पण लहान मुलांना मजा येते गेम्स. तर लहान मुलांना खेळलेच पाहिजे गेम. हे बघा तिथे तीन जसं स्लायडिंग टाईप बनवलं आहे, ती बघा ती मुलगी आली. ऑलमोस्ट तुम्हाला जे सेक्शन आहे ते दाखवून झालं मी. हे बघा हे सेक्शन टोटल दाखवलं तुम्हाला. आता आपण वरती जाणार. ते बघा हे पण तुम्ही व्हिडिओ गेम्स फील करू शकता. आता तिकडे तुम्हाला मी जो बॉलिंगचा गेम आहे तोही दाखवणार आहे. त्यानंतर मग आपण थर्ड फ्लोअरला जाऊ, जिथे फूड काउंटर वगैरे आहेत आणि तिथे टाईम झोन आहे, जो की मी ऑलरेडी आपला बोरिवलीला जसा टाईम झोन आहे त्याचाही व्हिडिओ टाकला आहे मी. जो बोरिवलीचा फेमस मॉल आहे कोणता ते कमेंट तुम्ही करा. त्या मॉलचे पण आपण व्हिडिओ टाकलेत, ज्याचा रूफटॉप फेमस आहे, आता समजले असेल तुम्ही. त्या मॉलचे पण आपण व्हिडिओ टाकला आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. पूर्ण मॉलचा टूर आहे. त्यानंतर बघा इथं बॉलिंग, ते बघा टाकले बॉल किती पडतं बघा. बघा हे बॉलिंग हा पण गेम आहे ते भारी. असे 2 ते 3, मग 4 ते 5 गेम आपल्या मोठ्या मुलांसाठी पण आहेत. असं नाही की फक्त लहान मुलांसाठीच गेम आहेत. लहान मुलांचे पण गेम्स आहेत जास्त, पण आपल्यासाठी खेळण्यासाठी पण गेम्स आहेत. बॉलिंग बोला ते हे बघा. त्यानंतर हे बघा या साईडला तुम्हाला दाखवला तो रेस्टॉरंट. एक्झॅक्ट त्या गेमच्या बाहेर तुम्ही बघाल ते बघा, हे आपल्या घरातले सर्व सामान आहे त्यांचा स्टॉल आहे, तो पण तुम्ही बघू शकता. बघा झाडे वगैरे पण आहेत आणि घरातले टोटल लहानापासून मोठा सर्व सामानचा आहे. या तिसरा आपण दुसरा फ्लोअर कव्हर केला आहे. तिसऱ्या फ्लोअरला आलोय. बघा फूड काउंटर आहेत. आपण पहिला हे बघा फूड काउंटर आहे, डॉमिनोज वगैरे KFC आहे, सर्व आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे, अमूलचा वगैरे. त्याच्या आधी बघा बघा पॅराग्लायडिंग, जे तुम्ही सनग्लास घालून तुम्ही फील करू शकता. हे बघा पॅराग्लाइड. हे आहे टाइम झोन, हा तिसऱ्यामध्ये आहे बघा. थर्ड फ्लोअरवरती आहे बघा. इथे पण टेडी बेअर आहे, तुम्हाला दाखवतो मी इथे काय काय आहे ते बघा. लहान मुलांचे सर्व कॅडबरी वगैरे आहेत बघा. कॅडबरी वगैरे आहे त्या गेम्समध्ये विन झाल्यानंतर तुम्ही ते पण दाखवणार मी. आपण थर्ड फ्लोअरला आहोत आता. हे बघा टेडी बेअर छोटे छोटे बघा, माऊस आहे. नंतर हा बघा युनिक गेम आहे इथे बघा. रिलॅक्स बॉल वगैरे आहेत, अजून खूप सारे आयटम्स आहेत इथे बघा. इथे तुम्हाला मी दाखवणार स्पोर्टचं पुन्हा इकडे पण सेक्शन आहे, तोही तुम्हाला मी दाखवणार आहे टाइम झोनमध्ये. बघा ही सायकल आहे जी की खाली नव्हती, इकडे आहे. आणि इकडे बघा टेडी बेअर खूप मोठा आहे. इथे पण बघा गेम आहेत वेगवेगळे, ते तुम्हाला मी दाखवते प्रॉपर. आता पुढे बघूया कोणते गेम्स आहेत. इथे पण टेडी बेअर आहे. इथे बघा पुन्हा चॉकलेट्स वगैरे आहेत लहान मुलांना. ते बघा पिकी बँक स्टार काय आहे हे बघा.
त्या साईडला आहे बघा टेडी बेअर पुन्हा. त्यानंतर इथे बघा एक युनिक गेम जो लहानपणी आपण पेन्सिल बॉक्समध्ये कंपास बॉक्समध्ये खेळायचो तो गेम. तर इकडे बघा वेगवेगळे गिफ्ट्स आहेत तिथे बघा. आता आपण पुढे जाणार आहोत, ज्याची तुम्ही वाट पाहताय तो गेम येणार आहे थोड्या टायमाने. इथे बघा आपण जे कार्निवल गेम्स जे आपण मेला वगैरे असतो तिथे लावलेलं असतं ना गिफ्ट, त्या टाईप आहे. इथे बघा बॉल गेम आहे. बॉल टाकायचा, तो बघा त्याने टाकला एवढ्या स्पीडमध्ये. नंतर इथे बघा हे बघा इथे कुपन ठेवले आहेत 1300 रुपये. त्यानंतर बघा हा पण गेम आहे, ते बॉल टाकायचं आहे. हे बघा त्या साईडला बघा हे मुलगा आणि मुलगी बघा कोणता गेम खेळतो, ते ब्लास्ट करायचं म्हणजे माशांना मारायचा गेम आहे हा. आणि ते बघा छोटा बाईक गेम खेळतोय, स्पोर्ट बाईक. हे बघा आता हा बघा मुलगा सांभाळतोय पुन्हा. जर तुम्ही फ्री फायर गेम खेळता त्या टाईपमध्ये हा पण गेम आहे. बघा तो मुलगा बंदूक घेऊन मारतोय. आणि आता तुम्हाला मी पुन्हा तिकडे घेऊन जाणार आहे, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय. स्पोर्ट कार आणि स्पोर्ट बाईक तो गेम मी पुन्हा दाखवणार तुम्हाला, त्याच्या आधी बघून घ्या. हे बघा इथं पाणी मारायचं आहे बावल्यानं. बघा खूप सारे गेम्स आहेत तिथे खेळले बघा. चालू झालं आहे पुन्हा. हे बघा स्पोर्ट बाईक गेम बघा, हे चौघजण खेळतात एकत्र. हे बघा जे स्क्रीनवरती दिसते ते बघा, ते तुम्हाला त्या सनग्लासमध्ये दिसणार पूर्ण. बघा पूर्ण फॅमिली खेळते हा गेम बघा, एक नंबर आहे आपण गेम. बघा पूर्ण कसा ब्रिज दाखवला आहे, त्यावरती ते लोक बसले असते, त्या लोकांना फील होत. बघा तुम्हाला मगाशी बोललो होतो फूड काउंटर दाखवणार तुम्हाला. KFC वगैरे आहेत, मॅकडॉल वगैरे सर्व आहे तिथे. बर्गर वगैरे शॉप्स आहे बघा. तिसरा माल आहे त्यावरती तुम्हाला मी दाखवते पूर्ण. आता त्या साईडचे स्टॉल दाखवतो हे बघा. आणि आपण पुन्हा ग्राउंड फ्लोअरला जाणार आहोत, पार्किंग त्याच्यावरती बघा हे स्टॉल आहे ते तुम्हाला दाखवतो एकदा. बघा लावी, त्यानंतर हे बघा ट्रेंड्स फुटवेअर्स हे स्टॉल आहे ते खालचे सर्वात आहे बघा. डॉनियर बाय बघा बाय सर्व ग्राउंड फ्लोअरच्या वरचा फ्लोअर आहे छोटासाच, तिथे सर्व स्टॉल आहेत. हे बघा मॅक्सचा सर्वात मोठा स्टॉल आहे इथे खालीच आहे. तुम्हाला मॅक्सचे कपडे घ्यायचे असतील तर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरच्या खाली यावं लागेल. फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअरच्या मध्येच एक फ्लोअर आहे छोटा, तिथे आहे. त्यानंतर हे बघा डायनासोर तुम्हाला बोललो ना, हे बघा सुरुवात होईल आता 4 वाजता ओपन होतं. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर 4 वाजता यावं लागेल तुम्हाला. आणि एंट्री फी 249 आहे, म्हणजे पकडा 250 रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला एक छोटा मुलगा आणि त्याच्यासोबत एक पॅरेंटला अलाउड करणं आतमध्ये जायला. तर तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, व्हिडिओ वगैरे काढू शकता. आता मी बाहेरून तुम्हाला झूम करून दाखवतोय. हा बघा डायनासोर कसा बघा हालचाल करतोय बघा, कसा 2 साईडला आहेत बघा. हे दोन्ही एक साईडला दाखवतोय तुम्हाला, त्यानंतर दुसरी साईड दाखवेन बघा. 2 ते 3 हालचाल करतायत ते बघा. हा एक जण आहे, तो बघा दुसरा तोही तोंड खोलतोय बघा. एक नंबर आहे हा गेम. त्या साईडला पण तुम्हाला दाखवणार आहे बघा, ते झूम करून दाखवले तुम्हाला, कारण आतमध्ये अलाउड नाही, एंट्री फी करावी लागते. अरे बघा कसलं भारी आहे. डायनो कॅपिटलमध्ये डायनासोरचा एंट्री आहे बघा. दुसऱ्या साईडचा दाखवतो तुम्हाला, लेफ्ट साईडला एंट्रीच्या वेळी दाखवले. त्याखाली बघा एक जेलमध्ये आहे आणि त्याच्यावरती बघा तो कशी हालचाल करतो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला लहान मुलांना घेऊन यायचं असेल त्याला नक्की अवश्य दाखवा. जवळच्या जवळ मी तुम्हाला झूम करून दाखवतो, कारण तिथे तुम्ही जर आतमध्ये गेलात तर तुम्हाला फोटो व्हिडिओ काही करू शकता तुम्ही बघा. तर दुसरा आहे डायनासोर, त्याची हालचाल चालू झाली बघा. आणि खाली जो जंगलमध्ये आहे जेलमध्ये तो तसाच आहे, तोही थोड्या टायमाने हलतो. आणि या साईडला तुम्हाला छोटासा दिसतोय तो पण एक डायनासोरचा गेम आहे, तो तुम्ही खेळू शकता तिकडे बघा. दुसऱ्या साईडचा डाव्या साईडचा बघा, एक नंबर आहे. एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. लहान मुलांना खूप आवड असते अशी प्राण्यांची वगैरे, त्यांना तुम्ही घेऊन आलात तर बघा 249 मध्ये तुम्हाला एक पॅरेंट्स आणि एक लहान मुलगा त्याला तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. हे बघा व्ह्यू बघा तुम्हाला दाखवतो आता संध्याकाळचा व्ह्यू कसा दिसते ते बघा. हे डायनोसर आहेत आणि त्या साईडला तुम्हाला मी दाखवलं एंट्रीच्या टायमाला आहे बघा.
इथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. एक नंबर आहे इथे फोटोसाठी. सेल्फी पॉईंट तुम्ही बोलू शकता. ही एंट्री आहे, इथून आपण एंट्री केली. आता तुम्हाला तिकडे दाखवतो पुन्हा एक बघा. हा दुसरा हालचाल करतोय. उजव्या साईडला आपण पहिले दाखवलं त्याच्याच साईडला आहे, तोही हालचाल करतोय बघा. मग 3 ते 4 डायनासोर आहेत जे की हालचाली करणारे आहेत आणि बाकीचे स्तब्ध आहेत तिथे. पण तुम्ही तुमच्या मुलाला दाखवू शकता. बघा कसं सुंदर असा एक्सपिरियन्स तुम्ही आहे इथे घेऊ शकता. हा बघा आता डायनासोर तो दुसरा पुन्हा चालू झालाय बघा. जो सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला तोच. वेगवेगळ्या रिएक्शन असतात त्याच्या. हे बघा इथून तुम्ही जवळ जाऊन तुम्ही फोटो व्हिडिओज करू शकता. लहान मुलांचा एक्सपिरियन्स वेगळाच असेल. नंतर हे बघा दुसरा एक चालू झालाय डायनासोर बघा. युनिक युनिक पद्धतीचे आहेत डायनासोर सर्व. त्यानंतर तिथे तुम्हाला मी दाखवणार ते बघा खाली अंडा टाईपच बनवलेलं आहे. त्या साईडला बघा हे बघा कंकाल वगैरे टाकलेले आहेत बघा. पूर्ण एकदम हाडं वगैरे आहेत त्या साईडला. ते बघा ते त्या लोकांनी एंट्री केले 250 रुपयामध्ये. बघा ती मुलगी कशी फोटो काढते. तर तुम्ही तुमच्या लहान मुलाला घेऊन जाऊ शकता तिथे. फोटो व्हिडिओ काढू शकता जवळून तुम्ही. इथून बाहेरून तुम्हाला तर मी दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्ही ठरवा आतमध्ये जायचं की नाही. ते बघा हे बघा एकदम बाहेरून तुम्हाला दाखवतोय केवढा मोठा डायनासोर आहे बघा. आता आपण एकदम बाहेरून आलोय, मॉलच्या बाहेरून एक्झिटला. बघा आता कॅपिटल मॉलच्या खालीच बघा कसा डायनासोर आहे तो. कसा फील असेल बघा. केवढा मोठा आहे बघा तो. तुम्ही या मॉलमध्ये आणि नक्की हा एक्सपिरियन्स घ्या. खूप सुंदर असा मॉल आहे हा. आपल्या नालासोपारा वसई स्टेशनच्या बरोबर मध्ये आहे. तुम्ही चालत येऊ शकता. हे बघा तुम्हाला दाखवतोय हा मॉल, कॅपिटल मॉल, जो की आपण पूर्ण एक्सप्लोर केलाय बघा. द कॅपिटल. बघा इथून तुम्ही गाडीने वगैरे येऊ शकता. चोले तलाव आहे, तिकडून तुम्हाला लेफ्ट मारायचं पहिला. नालासोपारा स्टेशनच्याच पुढे 5 मिनिटावरती आहे. चला फायनली चाललोय घरी. तर आज आपण आलेलो नालासोपारा आणि वसईच्या मध्ये असणारा कॅपिटल मॉलमध्ये. कॅपिटल मॉल तुम्ही बघत असाल ट्रेनमध्ये येते. त्याचा आपण पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. कोणत्या गेम्स आहेत, टाईप पण आहे ते. आता डायनासोर चाललं त्याचा वगैरे काय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी 2 ते 3 मॉलचे व्हिडिओ आहेत आणि खूप सारे आपल्या मंदिराचे पण व्हिडिओ आहेत वसई विरारमध्ये. ते जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी नेहमी टाकत जातो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय विचारायचे असेल तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.